पैसे वाचवायचे आहेत आणि लॉस कमी करायचा आहे, तर यासाठी तुम्हाला स्टॉप लॉसचा वापर करावा लागेल. स्टॉप लॉस म्हणजे काय? स्टॉप लॉस म्हणजे तुमच्या ट्रेडमध्ये लॉस लिमिट करण्यासाठी आधी सेट केलेली प्राइस लेवल. जर सिम्पल वर्डमध्ये स्टॉप लॉस इक्वल टू लॉस कंट्रोल बटन. मार्केट तुमच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये गेलं तर ठरलेल्या प्राईजवर तुम्ही पोझिशन ॲटोमॅटिकली क्लोज होते. आणि फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही शेअर एखादा 100 रुपीजला बाय केलेला आहे, तुमची रिक्स ही 5 रुपीजची आहे, तर स्टॉप लॉस हा तुमचा 95 रुपीजला लावू शकतात. तर प्राईस 95ला आली की ॲटोमॅटिक तो प्राईस तुमची सेल होऊन जाते. म्हणजे तुमचा लॉस हा फक्त 5 रुपीज मर्यादित राहतो. ट्रिगर प्राईस हिट झाली की ऑर्डर मार्केट प्राईसला एक्झिक्यूट होतं. फास्ट एक्झिट आणि युजफुल असतो. तर स्टॉप लॉस कुठे लावायचा? सपोर्ट लेवलला की स्विंगला की 1:2 रेशो फॉलो करायला? या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. बिना स्टॉप लॉस ट्रेड करू नका. इमोशनने प्लॅन करू नका, प्लॅनने ट्रेड करा. स्मॉल लॉस इज बेटर दॅन अ बिग लॉस. तुम्ही इंट्राडे करता की स्विंग ट्रेडिंग करता हे मला कमेंट करून सांगा. त्यानुसार मी तुम्हाला एक्झॅक्ट स्टॉप लॉस स्ट्रॅटजी आहे काय आहे ते मी तुम्हाला सांगेल.